आंतरप्रेनर्स म्हणजे उद्योजक जसा विचार करतात आणि नॉन उद्योजक किंवा उद्योग न करणारे नॉन आंतरप्रेनर्स जे आहेत ते जसा विचार करतात, या दोघांमध्ये एक मूलभूत फरक आहे. नॉर्मली आपण एखादं काम करायचं असेल तर पहिल्यांदा त्याच्याबद्दल माहिती घेतो, खूप ज्ञान मिळवतो आणि नंतर ते करायला जातो. आंतरप्रेनर्स मात्र तसं करत नाही. ते आधी करून बघतात, त्यातून शिकतात आणि मग पुढे जातात. आणखी एक महत्त्वाचा फरक म्हणजे आंतरप्रेनर्स एखाद्या गोष्टीवर फोकस करतात आणि तिथपर्यंत फोकस करतात जिथपर्यंत ते त्यामध्ये काही रिझल्ट मिळवत नाही. आंतरप्रेनर्सना कधी सॅलरी मिळत नसते. सॅलरीमध्ये काय होतं, आपण जे काम केलं महिनाभर त्याच्यावर आपल्याला पगार मिळतो, म्हणजे आपल्या एफर्ट्सवर पगार मिळतो, अंतिम रिझल्टवर पगार मिळत नाही. परंतु आंतरप्रेनर्सचं तसं नसतं. ते जोपर्यंत फायनल रिझल्ट मिळवत नाही, जोपर्यंत अचिव्हमेंट काही करत नाही, तोपर्यंत त्यांना त्यांचं ब्रेड अँड बटर, त्यांचा पगार, त्यांची सॅलरी मिळतच नसते. सो हा एक मुख्य फरक आहे आणि हा रिव्हर्स माइंडसेट आहे. आंतरप्रेनर्सला इतरांकडून काम करून घेता येतं. तुम्हाला लक्षात असेल कदाचित कॉलेजमध्ये वगैरे असताना किंवा शाळांमध्ये असताना आपल्याला सर्व काम स्वतःहून कसं करायचं, स्वतःहून केलेलं किती चांगलं यावर भर द्यायचे. परंतु मुळात हे विरुद्ध आहे. आंतरप्रेनर्सना स्वतःहून काम न करता ते इतरांकडून स्किलफुली करून घेता आलं पाहिजे. त्याच्यासाठी त्यांना आपलं पब्लिक रिलेशनशिप चांगले बनवता आली पाहिजे. आंतरप्रेनर्स रिस्क घेण्यासाठी माहीर असतात. ते रिस्क घेतात आणि रिस्क घेणं म्हणजे उगाच अंधारात उडी मारण्यासारखं नसतं. तर ते जेव्हा रिस्क घेतात त्यावेळी ती कॅल्क्युलेटेड रिस्क असते. त्यांना माहिती असतं की मी काय करतोय आणि मी हे का करत आहे. याच्यासाठी विजन अतिशय महत्त्वाचं आहे आणि याला जोडूनच दुसरा पॉईंट आहे विजनचा, की आंतरप्रेनर्सना एक विजन असतं. आता हे विजन म्हणजे काय? विजन म्हणजे एक लांब दूर पाहण्याची दृष्टी. जो रिझल्ट येणार आहे, जे अचीव करणार आहे, ते आंतरप्रेनर्सच्या डोक्यामध्ये आधीपासूनच क्लिअर असतं. जसं शिल्पकार दगडामध्ये मूर्ती कोरत असताना त्याला ती मूर्ती दगडामध्ये दिसत असते आणि तो उरलेला भाग काढून टाकत असतो. त्यावेळेला ती मूर्ती शिल्पकार सोडून इतरांना कधीच दिसत नसते. आंतरप्रेनर्सचं पण तसंच आहे. त्याला ते विजन दिसत असतं, जे इतरांनी तिकडे पाहिलं तरी ते त्यांना दिसत नाही. मी जे अचीव करणार आहे, मी जे मिळवणार आहे, हे त्याचं जे स्वप्न असतं, हे त्याचं जे ध्येय असतं, ते फक्त त्याला क्लिअर असतं, इतरांना ते नसतं. आणि ते विजन लक्षात ठेवून मार्गक्रमण करत असतात, तेच खरे आंतरप्रेनर्स असतात. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे या सर्व बाबी आपल्याला शिकता येतात. आपल्या स्वभावामध्ये आपल्याला हे बदल आणता येतात आणि कोणीही आंतरप्रेनर बनू शकतो जर आता मी सांगितलेल्या या काही गोष्टी ध्यानात घेतल्या आणि त्यानुसार आपण मार्गक्रमण केलं, त्यानुसार आपल्या स्वभावामध्ये, आपल्या विचार पद्धतीमध्ये, आपल्या माइंडसेटमध्ये बदल केला तर नक्कीच कोणीही उद्योजक होऊ शकतो. ऑल द बेस्ट. धन्यवाद. मित्रांनो, नेटबेटच्या माध्यमातून विविध प्रकारची उपयोगी माहिती मराठीत आणण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्यासाठी आम्ही व्हिडिओज बनवत असतो, लेख लिहित असतो आणि इतर ट्युटोरियल्स देखील बनवत असतो. यूट्यूबच्या माध्यमातून आम्ही केलेलं हे काम तुम्हाला आवडत असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना आणि सहकाऱ्यांना या चॅनलबद्दल जरूर माहिती द्या. जय महाराष्ट्र. धन्यवाद.